अजित पवार म्हणजे राज्याच्या राजकारणातलं असं व्यक्तिमत्व की जे काहीही कोणालाही बोलले तरी चर्चा होतेच आणि मग बातम्याही होतात। दादा तब्बल 15 मिनिटं बोललेत, पण ते का बोललेत, कुणाला बोललेत, कशाला बोललेत यातल्या एकाही प्रश्नाचं उत्तर मिळतच नाहीये। काल सकाळी अजितदादांच्या सोशल मीडियावरून एक व्हिडिओ प्रसारित झाला होता। व्हिडिओमध्ये दादा एकटेच लोकांसोबत संवाद साधत होते। ते नेमका कोणासोबत संवाद साधत होते, कोणाला संदेश देत आहेत, जाणून घेऊया त्या रिपोर्टच्या माध्यमातून। हा अर्थसंकल्प बनवण्यात आलेला आहे, त्यामुळे जे लोक बजेटच्या नावाने नाकं मुरडत आहेत त्यांचे चेहरे आजच नीट बघून घ्या आणि नेहमीसाठी लक्षात ठेवा, ही तीच लोक आहेत ज्यांना विकासाची गंगा तुमच्या घरादारापर्यंत येऊ द्यायची नाही। अजितदादांचा आजचा हा अंदाज अनेकांना बुचकळ्यात टाकणारा होता। 15 मिनिटांचं दादांचं भाषण, पण त्यात ना महायुतीचं नाव, ना महायुतीतल्या एका पक्षाचं नाव, ना मुख्यमंत्र्यांचं नाव आणि ना उपमुख्यमंत्र्यांचं नाव। 15 मिनिटांच्या या भाषणात दादांनी चौथ्याच मिनिटाला विरोधकांवर तोफ डागायला सुरुवात केली। हीच ती लोक आहेत ज्यांना सरकारी योजनांच्या लाभापासून तुम्हाला दूर ठेवायचं आहे। मी अर्थसंकल्पात राज्यातील गोरगरीब कुटुंबांना वर्षभरात 3 गॅस सिलेंडर मोफत देण्याची घोषणा केली आहे। त्या बदल्यात मला शिव्या शाप मिळत आहेत। माझा दोष फक्त इतकाच की मी शेतकऱ्यांची दुःख आणि वेदना समजून घेतल्या आणि सरकारी योजनांच्या माध्यमातून त्यांच्या दुःखावर फुंकर घालण्याचा प्रयत्न केला। अर्थसंकल्पात आम्ही 44 लाख शेतकऱ्यांचं वीज बिल माफ केलंय। हे सहन होत नाही म्हणून विरोधकांनी मला शिव्या द्यायचं ठरवलेलं दिसतंय। आम्ही कांदा उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या वर्षी 350 रुपये प्रति क्विंटल अनुदान दिलं, तर त्यांना त्यांचा विरोध का? यावरूनच कोण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा विचार करतंय आणि कोण शेतकरी विरोधी आहे हे आपल्या लक्षात आलं असेलच। खरं तर दादांना कोणी शिव्याशाप द्याव्या आणि दादांनी इतक्या शांतपणे एखाद्या बंद खोलीतल्या व्हिडिओमधून त्याचं उत्तर द्यावं हे कोणाला पटणार आहे? काम करणारे दादा विरोधकांना करारात जबाब देण्यासाठी प्रसिद्ध आहे, पण आज दादांनी शिव्याशाप देणारे विरोधक नक्की कोण हेच सांगितलं नाही। विरोधकांनी कोणी अजितदादांवर आरोपच केले नाही। आरोप भाजप आणि त्यांच्या नेत्यांनी केलं। कालही क्लोजर रिपोर्ट दिल्यानंतर जर त्या ठिकाणी ईडी परत हस्तक्षेप करून विरोध करत असेल तर याचा अर्थ टांगती तलवार ठेवायची आणि नाक प्रेशर खाली राजकारण करायचं असं दिसतंय। त्यामुळे अजितदादांना ते जाहीर करावं लागलं असं। बरोबर, थेट प्रेशर खालचं राजकारण आहे म्हणून दादांना पुढे रिलीज करायची वेळ येते असा आरोप केला जातो। शिंदे साहेबांच्या मताशी मी बऱ्यापैकी सहमत आहे। त्यांनी जे मत प्रेशर आहे मान्य नाही मी पुढचं ऐका ना। शिंदे साहेबांच्या मताशी मी सहमत आहे, पण शिंदे साहेबांना हे पण माहीत आहे की अजितदादा हे कधी प्रेशर खाली काम करणारे नेते नाहीत। आज महायुती सरकारने हा अर्थसंकल्प मांडला ते कोण्या एकाचं श्रेय नाहीच, ते तिघांचं पण श्रेय आहे आणि हे तिघं पण मान्य करतात। त्याच्यामुळे इतका सुंदर अर्थसंकल्प मांडल्यानंतर सुद्धा विरोधकांना काही बोलायला संधी हवी असते। विकासाच्या योजनांवर विरोधकांवर तोफ डागता डागता दादांची गाडी अचानक घसरली पक्ष बदलावर। ते म्हणजे राजकारणात आल्यापासून मी कोणताही पक्ष बदललेला नाही, पार्टी बदललेली नाही। अगदी पहिल्या दिवसापासून राज्याची जनता हाच माझा पक्ष राहिलेला आहे। सुप्रिया सुळेंनी मग यावर सुद्धा दादांचे कान टोचले। तो व्हिडिओ सरकारचा होता का पक्षाचा होता? कारण का त्याच्यात पक्षाचा सिंबल होता, त्याच्यामुळे मी थोडीशी कन्फ्यूज झाली आहे की तो एका म्हणजे आता पदावरनं केलाय का पक्षामधून केलाय का? सिंबल लावताना त्या जाहिरातीत त्यांनी खाली ती फुटनोट लावली आहे का नाही मी पाहिलेलं नाही, कारण का माननीय कोर्टाने त्यांना सांगितलेलं आहे, त्यांना हा कोर्टाचा आदेश नाही, आमचा काही त्याच्यात रोल नाही, की जेव्हा जेव्हा घड्याळाचं चिन्ह लावलं जाईल त्याच्या खाली फुटनोट असलीच पाहिजे की हे कोर्टात केस चाललेली आहे, फायनल डिसिजन आलेला नाही। विकासाच्या मुद्द्याला पुढे रेटताना दादा पोहोचले पुण्यात, पण दादांच्या विकासांच्या शहरांची यादी पुणे, पिंपरी चिंचवड आणि बारामतीच्या पुढे काही जाईना। सोलापूर पाटबंधारे प्रकल्प, पुणे पिंपरी चिंचवड मेट्रो,
खराडी IT पार्क, बारामती हायटेक टेक्स्टाईल पार्क, कोल्हापूर औद्योगिक क्षेत्र असेल, प्रकल्प आणि पुणे, पिंपरी चिंचवड, बारामती अशा प्रकारच्या अनेक कितीतरी शहरांचा कायापालट कोणी केला हे तुम्हाला माहितीच आहे. अशी एक ना अनेक नावं घेता येतील. कामांची यादी खूप मोठी आहे. ज्यांना आठवत नसेल त्यांनी माहिती घ्यावी की या सर्व विकास कार्याची सुरुवात कोणी केली. या सगळ्यांमध्ये तुम्हाला तुमचा दादाचा वादा बघायला मिळेल. आता या 3 शहरांचा विकास आपण केला हे दादांनी लोकसभेच्या सगळ्या भाषणात ओरडून ओरडून सांगितलं होतं, पण तरीही लोकांनी काही ते ऐकलं नाही. अहो, बारामतींनी तर अजिबात ऐकलं नाही. म्हणूनच कदाचित दादांनी ते आजच्या व्हिडिओतून ठासून सांगितलं असावं. आणि मग इतकं सगळं झाल्यावर शेवटी दादांची गाडी आली भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर. राजकारणात आलं म्हणजे विरोध तर होणारच. जो जास्त काम करतो त्याला तर थोडा जास्तच विरोध होतो आणि सहन पण करायला लागतो. म्हणूनच माझ्यावर मधल्या काळामध्ये भ्रष्टाचाराचे खोटे नाटे आरोप केले गेले. माझ्यावरील भ्रष्टाचाराचा एकही आरोप आजपर्यंत सिद्ध झालेला नाही, ना भविष्यात होईल. राजकारणात आरोप होतात हे दादांचं म्हणणं बरोबरच आहे, पण इथे आरोपांपेक्षाही आरोप करणारे कोण हे जास्त महत्वाचं आहे ना. आणि त्याबद्दल दादा काही बोललेच नाहीत. पण दादा बोलले नाहीत म्हणून विषय थांबला नाही ना. अजित पवारांवर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप याचं उत्तर महाविकास आघाडी नाही देऊ शकत, महायुतीनीच दिले पाहिजेत. कारण का आरोप हे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी केले. म्हणजे माननीय आदरणीय प्रधानमंत्रीजी जे देशाचे प्रधानमंत्री आहेत, खूप उच्च पदावर आहेत, त्याच्यामुळे त्यांचा मान सन्मान करून मी हे बोलतेय की माननीय आदरणीय प्रधानमंत्र्यांपासून इथे देवेंद्रजी आणि त्यांची सगळी जी टीम आहे या सगळ्यांनीच अजित पवारांवर आरोप केले. आरोप ज्यांनी केले त्यांच्याबरोबरच जर आपण जाऊन बसत असू तर मग त्याचा अर्थ काय निघतो? खरं तर जे लोक खोटा आरोप करतात त्यांच्या विरोधात ताकदीने लढण्याची आज जरूरत आहे. लोकांच्या बाजूने लढणारे लोक आज त्या ठिकाणी पाहिजे. दादा भाजपबरोबरच गेले आणि अशाच नेत्यांबरोबर गेले ज्यांनी खोटा त्यांच्यावर आरोप केला. आता याच्याबद्दल ते काय बोलतील हे आपल्याला बघावं लागेल. चालू अधिवेशनामध्ये अजितदादा कोणी विरोधकांनी आरोपच केलेला नाही. भ्रष्टाचाराचा आरोप अजितदादावर आम्ही कुठे केलेला दाखवून द्यावा अमोल मिटकरीने. आम्ही मग मला असा प्रश्न येतो, मग खुलासा करण्याची गरज का आली? लोकसभेच्या निवडणुकांनंतर अजित पवारांना महायुतीत विरोध होऊ लागला. शिवसेनेच्या उमेदवारांनी दादांवर मदत न केल्याचे जाहीर आरोप केले. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दादांना सोबत न घेण्याची जाहीर मागणी केली. संघाने अजितदादांमुळे भाजपची ब्रँड व्हॅल्यू कमी झाल्याची टीका केली. शिखर बँकेच्या क्लोजर रिपोर्टला तपास यंत्रणांनी आव्हान दिलं. नवाब मलिक दादांसोबत असण्याने भाजप नेते खुश नाहीत. सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर पाठवल्यानं भुजबळ खुश नाही, तर केंद्रातल्या कॅबिनेट मंत्रीपदाचा हट्ट भाजपनंही अजिबात पुरवला नाहीये. विधान परिषदेच्या निवडणुकीत 2 आमदार निवडून आणण्यासाठी दादांना प्रचंड जुळवाजुळव करावी लागणार आहे. निवडणुकांच्या निकालानंतरचा मूड पाहता पक्षातले नेते दादांना सोडून जाण्याबद्दल चर्चा रंगतायत. या सगळ्या परिस्थितीत पक्षाचं महायुतीतलं स्थान आणि अजित पवार या नावाचं राष्ट्रवादीतलं स्थान टिकवणं हेच दादांसाठी जिकिरीचं आहे. पक्षात काय, महायुतीत काय आणि विरोधी पक्षांमध्ये काय, दादांना सध्या तरी विरोधकांची अजिबात कमी नाही आहे. त्यामुळे दादा जे विरोधक म्हणतायत ते विरोधक नेमके महाविकास आघाडीत आहेत की महायुतीतच आहेत ते जरा दादांनी स्पष्ट केलं असतं तर इतक्या चर्चा झाल्याच नसत्या. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.